हॅलो नमस्कार, मी स्वाती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये। व्हिडिओला सुरुवात करते। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील करा। कशात तुम्ही सगळे मस्त ना? मस्तच राहा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आता व्हिडिओला सुरुवात तर केली आहे। हा व्हिडिओ आहे रविवारचा आणि आत्ता वाजले होते बरोबर 11 आणि रविवार म्हटलं की कसं सुट्टीचा दिवस, त्यामुळे सगळंच घरातलं आवरायला थोडंसं म्हणजे उशीरच होतो। कारण की सकाळी उशिराने उठणं, कारण रोज कसं लवकर उठायचं आणि पटपट असं सगळं घरातलं आवरायचं म्हणजे पहिले तरी स्वयंपाकच असतो, कारण डब्बाही असल्यामुळे पहिले कामाची सुरुवात स्वयंपाकापासूनच होते। त्यामुळे पण सुट्टीचा दिवस कसं अगदी निवांत असतं। उशिराने उठणं आणि त्यानंतर मग नाश्ता, दुपारचं जेवण किंवा घरातली सगळी कामं, तर सुट्टीचा एक दिवस असतो त्यामुळे मग निवांत सगळं सुरू असतं। रोज कसं सकाळी लवकर उठून पटपट सगळं आवरून घ्यावं लागतं, पण सुट्टीच्या दिवशी एक दिवस निवांत असतं त्यामुळे मीही उशिराने उठते आणि मग तिथून पुढे नाश्ता तरी रविवारच्या दिवशी उशिरानेच असतो, एवढ्या लवकर नाही, कारण उशिरानं उठून मग तिथून पुढे नाश्ता हे असं सगळं निवांत सुरू असतं सुट्टीच्या दिवशी। आणि एक दिवस तेवढाच निवांत। आणि आत्ता 11 वाजले होते बरोबर। आज मी नाश्त्यात बनवायचं ठरवलेलं डोसा, त्याची मी कालच तयारी करून घेतली होती, म्हणजेच की तांदूळ आणि उडदाची डाळ असं दोन्ही भिजत ठेवलं होतं दिवसभर आणि मग संध्याकाळी मग मी त्याला बारीक वाटून ठेवलं। आता थंडीचे दिवस सुरू आहेत तरीसुद्धा पीठ छान तयार झालेलं। आता तशी बघायला गेली तर इतकी पण काही थंडी पडलेली नाही आहे, पण तरी 4-5 दिवस झाले होतीच थंडी, पण थंडीच्या दिवसातसुद्धा पीठ छान तयार झालेलं। आणि बारीक वाटून मी रात्रीच ठेवलं होतं, म्हणजे डाळ आणि तांदूळ जे आहे तर ते रात्रीच मी बारीक मिक्सरला करून ठेवलेलं। सकाळपर्यंत पीठ छान असं वरपर्यंत फुगलेलं किंवा छान तयार झालेलं। त्यानंतर मग सकाळी मस्त गरमागरम डोसा तयार करायला घेतला, तर त्याचसोबत मी खोबऱ्याची चटणी आणि बटाट्याची भाजी असंही बनवायला घेतलेलं। तर बटाटे शिजवून घेतले आणि त्यानंतर मग सिंपल अशी भाजी बनवून घेतली। आता ह्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट असते तर आणखी छान लागलं असतं। बटाट्याची भाजीमध्ये अद्रक लसूणची पेस्ट असली ना की टेस्ट भारी येते। पण आता माझ्याकडे तर मी तरी तयार मार्केटमध्ये जे मिळतं पॅकेट, तर तेच मोठं पॅकेट आणून ठेवत होते, म्हणजे कसं अद्रक लसूणची आता पेस्ट बनवत बसायला नको, तीच वापरायची। आणि ती सवय पण लागली होती की ते मार्केटमधलीच तयार अद्रक लसूणची पेस्ट वापरायची, ती सवय लागली होती। पण नंतर मी ते बंद केलं वापरायचं, कारण कसं आहे ते चांगलं पण नसतं आणि आपण ज्या त्यावेळी फ्रेश अशी अद्रक लसूणची पेस्ट बनवून वापरलेली कधीही चांगली, कारण ती बाहेरची वेगळी आणि आपण घरात बनवलेलं वेगळंच असतं। फ्रेश बनवलेलं असतं किंवा ते म्हणजे कसं चव पण भारी येते घरात बनवलेली, ते बाहेरचं म्हटलं की थोडंसं वेगळंच असतं त्याची चव, किंवा कधी ते आंबट पण लागतं आणि काहीतरी वेगळंच असतं। त्यामुळे पहिले तरी चांगलं वाटलं होतं, पण नंतर मी ते वापरायचं बंद केलं। आपल्याला ती सोपं वाटतं, कारण की बाहेरची तयार पॅकेट आणलं ते अद्रक लसूणची, कारण ते कसं कधीही आपल्याला वापरता येतं, पटकन सोपं वाटतं आणि घरात बनवायचं म्हटलं कधी कंटाळाच येतो। त्यामुळे मग मीही ते पॅकेटच आणून ठेवत होते, पण नंतर मी ते बंद केलं वापरायचं आणि आता ज्या त्यावेळी फ्रेशच बनवून मी वापरत असते। पण आता काही नाही बनवलं आणि तशीच बटाट्याची भाजी जी आहे तर ती अगदी सिंपल अशी बनवून घेतली। आणि त्यानंतर मग मी खोबऱ्याची चटणीसुद्धा बनवून घेतली आणि लगेच मग मी डोसा बनवायला घेतला। आता पीठ मी थोडं जास्तीचंच भिजत घातलेलं, म्हणजे तांदूळ आणि डाळ जी आहे तर ती थोडं मी जास्तीचंच भिजत घालते। तर बघू शकता तुम्ही पूर्ण असं वरपर्यंत फुगून आलेलं। थंडीचे दिवस सुरू आहेत तरीसुद्धा खूप छान असं पीठ तयार झालेलं। तसं तरी काय मुंबईत गरमच होतं, पण तरीसुद्धा आत्ता थोडंसं थंड वाटत होतं। पीठ छान तयार झालेलं, फुगून असं अगदी वरपर्यंत आलेलं। आता त्यातलं मी थोडंसं बाजूला काढून घेतलं, कारण सगळंच पीठ म्हणजे मीठ किंवा पाणी घालून सगळ्याच पिठात म्हणजे मीठ आणि पाणी नाही घातलं मी, कारण थोडंसं जेवढं लागेल तसं बाजूला घ्यायचं असं ठरवलं। जसं बाकीचं पण पीठ सगळं असं वाया जायला नको, पाहिजे तर आपण फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशीसुद्धा बनवून खाऊ शकतो। त्यामुळे मग मी काय केलं, थोडंसं बाजूला पीठ काढून घेतलं त्यातलं, म्हणजे आत्ता आम्हाला जेवढं डोसा बनवता येईल तेवढंच मी बाजूला पीठ काढून घेतलं आणि त्यात चवीनुसार मीठ टाकलं, थोडंसं पाणी टाकलं, कारण की पीठ घट्ट होतं। त्यामुळे मग काय केलं, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि त्यानंतर मग मी बाकीचं
थोडंसं बाजूला काढलं आणि जे पीठ होतं ते झाकून ठेवलं, म्हणजे कसं लागलं तर परत घेता येईल किंवा दुसऱ्या दिवशी आपल्याला आप्पे म्हणा, इडली, डोसा असं परत बनवून खाता येईल. तर आता बघा एकदा आपण पीठ तयार केलं ना की डोसा, आप्पे असंही बनवून खाऊ शकतो. तर मी दुसऱ्या दिवशी आप्पे बनवून खाल्ले होते, कारण पीठ थोडं मी जास्तीचंच तांदूळ जे आहे तर मी थोडे जास्तीचे भिजत घातले होते, त्यामुळे पीठ राहिलेलंच. तर म्हटलं दुसऱ्या दिवशी मग आप्पे बनवू. तर मी दुसऱ्या दिवशी आप्पे बनवले होते आणि मस्त गरमागरम डोसा आणि खोबऱ्याची चटणी आणि बटाट्याची भाजी असं मस्त गरमागरम पोटभर असा सकाळचा नाश्ता होता. पहिले तरी त्यांच्यासाठी बनवून दिला, कारण कसं गरम गरम डोसा छान लागतो. त्यामुळे मग काय केलं, पहिले तरी मस्त गरमागरम डोसे तयार केले, त्यांना दिलं. नंतर मग मी नाश्ता केला. आणि असं काहीतरी नाश्ता करायचं म्हटलं की थोडासा वेळ पण लागतो. आणि नाश्ता हे सगळं आवरेपर्यंत 12 वाजले. आणि किचन पण तुम्ही नंतर मी दाखवलंच आहे की किती पसारा पडला होता. कारण की कसं स्वयंपाक किंवा असा काहीतरी नाश्ता बनवायचा म्हणजे आता पोहे, उपमा असेल तर पटकन होतं, पण बाकी असं डोसा, इडली काहीतरी बनवायचं म्हटलं ना किचनवरती सगळीकडे पसाराच पसारा होतं. आणि माझं तर किचन कट्टा तुम्हाला माहिती आहे अगदी छोटंसं आहे, त्यातच मी ॲडजस्ट करते. आणि जास्त अशी अडचण होती, त्यामुळे माझं असं असतं की म्हणजे मी स्वयंपाक करतच थोडंफार इकडं तिकडे, मला कसं किचन जास्त घाण झालेलं नाही आवडत. त्यामुळे मी स्वयंपाक करतच मी सगळं किचनवरचं आवरून घेत असते. म्हणजे जरा जरी घाण पडली ना की लगेच मी कपडा पुसून टाकते, म्हणजे कपड्याने लगेच पुसून घेते, किंवा भांडी जी असतील तर ते लगेच घासून घेत असते. तरी ते नाश्ता पहिले त्यांना दिला, त्यानंतर मी माझ्यासाठी बनवून घेतलं. आणि कधीही आम्ही नाश्ता करू, जेवण करत असो, तर ऑल टाईम फेवरेट उलटा चष्मा, जो तारक मेहता का उलटा चष्मा आहे, तर तोच आम्ही लावून बघत असतो. कोणाकोणाला आवडतं नक्की सांगा कमेंटमध्ये. तर मी तरी जेवण करत असेल, नाश्ता करत असेल तर तोच शो मी बघत बसते, कारण मला नाश्ता जेवण करत असताना आवडतं. तर ते नाश्ता हे करून घेतला. त्यानंतर मग मी परत किचनमध्ये आले. तुम्ही किचनची हालत बघितलंच असेल की कसं झालेलं आहे. किचन पूर्ण घाण झालेलं, किंवा घाण म्हणजे इतकं घाण झालेलं नव्हतं, फक्त पसारा सगळीकडे होता. तसंही मी नाश्ता बनवतच सगळा पसारा काढला होता. भांडी तेवढी शेवटी सगळी घासून घ्यायची असं ठरवलं, कारण की आज काही नाश्ता खूप उशिराने झाला होता, त्यामुळे पोटभर असं खाल्लेलं, त्यामुळे स्वयंपाकाचं काही टेन्शन नव्हतं. त्यामुळे मग मी काय केलं, पहिले तरी भांडी घासून घेतली. म्हणजे कसं नाश्ता बनवतच मी थोडंफार सगळं किचनमधलं मी आवरून घेतलं होतं पसारा, कारण की जास्त कशी किचन कट्टा छोटा असल्यामुळे तिथेच सगळं ठेवलं नाही की सगळं असं अडचण वाटतं आणि स्वतःलाच काही समजत नाही असं होतं. त्यामुळे मग मी करतच सगळा पसारा आवरून घेतला. थोडासा राहिला होता. आणि भांडी पहिले तरी सगळी काढली, म्हणजे जे काही खोबऱ्याची चटणी होती थोडीशी राहिलेली, बटाट्याची भाजी असेल, तर मी प्रत्येक वेळी काय म्हणजे जेवढं पण थोडं राहिलेलं असेल तर ते छोट्या भांड्यांमध्ये काढायचं आणि मग सगळी भांडी घासून ठेवायची, नाहीतर ती मोठी भांडी किचनवरती अशी ठेवायची, त्याच्यामुळे आणखीनच जास्त पसारा दिसणार. त्यामुळे मग मी सगळं भांडी काढून घेते आणि नंतर घासते. नाश्ता करून घेतला, त्यानंतर मग मी थोडा वेळ बसले, कारण पोटभर असा नाश्ता झाला होता ना, त्यामुळे. पण जास्त वेळ बसला ना की कंटाळा येतो. ज्या त्यावेळीच कामं आवरून घेतली ना की बरं वाटतं, म्हणजे नंतर निवांत बसता येतं. त्यामुळे मी तरी नेहमीप्रमाणे कितीही म्हणजे जास्त तरी मी सगळं आवरून झाल्यानंतरच बसते, कारण की एकदा बसलं ना की मग परत कंटाळा येतो. त्यामुळे लागल्या हातीत सगळं आवरून निवांत बसलेलं कधीही चांगलं असं वाटतं. आणि किचन स्वच्छ केल्यानंतर एक वेगळंच समाधान वाटतं मला तरी, कारण किचन घाण ठेवून बसायचं म्हटलं ना की थोडी आणखीन जास्त चिडचिड होते माझी तरी. त्यामुळे मला तरी किचन छान स्वच्छ किंवा घरच छान स्वच्छ असलं ना की अगदी समाधान वाटतं. आणि स्वयंपाक झाल्यानंतर तरी असं किचन बघितलं ना की वेगळंच म्हणजे छान वाटतं. तर मी सगळं किचन छान पहिले तरी भांडी घासली, नंतर किचन स्वच्छ केलं. आणि असा होता दिवस. कसा वाटला नक्की सांगा. बाय.